ओम श्री गणेशाय नमः. परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांची नित्य गुरुवाणी आपल्या समोर सादर करीत आहे. तरी सर्व भक्तांनी ध्यानपूर्वक ही कथा ऐका. जेथे आपण काही शिकण्यासाठी जातो तेथे अगोदर अहंकार सोडावा लागतो. श्री गुरूंच्या जवळ येताना अगोदर अहंकार सोडा. आपण सामान्य आहोत असे समजून वागा, म्हणजे तुमच्या सर्व समस्या आपोआप सुटतील. अहंकार हा मनुष्याचा सर्वात मोठा दोष आहे. मनुष्याला जेव्हा स्वतःच्या कर्तृत्वाचा अहंकार होतो तेव्हा तो काही केल्या लवकर जात नाही. रामदास स्वामी स्वतः समर्थ असून हातात झोळी घेऊन भिक्षा मागत होते व तसे करण्यास शिष्यांना सांगत होते. हे सर्व अहंकार कमी करण्याकरताच आपले कर्तृत्व व यश हे ईश्वराकडे सोपवावे. केवळ ईश्वर कृपेमुळेच हे सर्व होऊ शकते असा भाव मनात ठेवला म्हणजे मनुष्य निरहंकारी होऊ लागतो. व जसजसे तुम्ही निरहंकारी होऊ लागता तसतसे देव तुमची काळजी अधिक घेतात. श्री गुरुदेव दत्त. कोणत्याही डॉक्टरी औषधोपचाराने हा अहंकार कमी होत नाही, तर त्यासाठी सत्पुरुषांचे पुन्हा पुन्हा दर्शन घेणे आवश्यक असते. अहंकारासारख्या दुर्गुणामुळे माणसाला स्वतःच्या कर्तृत्वाचा व स्थितीचा फार अभिमान असतो. अहंकाराचे एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे जेवढा तुम्ही तो घालवायचा प्रयत्न कराल तेवढा तो जास्त चिकटतो. जोपर्यंत साधक अहंकार घालवू शकत नाही तोपर्यंत त्याची प्रगती सामान्यच राहील. पाण्याची काही धरणे असतात. जेव्हा पाणी जास्त प्रमाणात साठते तेव्हा त्यांच्या दाबाने धरणाची दारे आपोआप उघडतात व दाब कमी झाला की आपोआप बंद होतात. तसाच काहीसा प्रकार देवानेही योजलेला आहे. मनुष्य मर्यादेच्या वर गेला की आपोआप खाली आणला जातो व नेहमीच्या पातळीवर आणून ठेवला जातो. श्री गुरुदेव दत्त. गुरुसेवा करताना काहींना त्रास सोसावा लागतो, काहींना अपमान सहन करावा लागतो. ह्याचा प्रत्यय बऱ्याच जणांना वेदांत इमारतीकरिता मदत मागण्याच्या वेळी आला असेल. नाना प्रकारचे शेरे ताशेरे ऐकवले गेले असतील, पण गुरूंनी भक्तांना भिक्षा मागायला सांगण्याचे कारण एकच की त्यांचा अहंकार कमी व्हावा, मीपणा कमी व्हावा. प्रत्येकाने ही भावना ठेवली पाहिजे की आपल्या जीवनात जे काही यश मिळते, आनंद मिळतो, त्याला आपले गुरु कारणीभूत आहेत. अशी भावना दृढ झाल्याने तुम्हाला कोणताही अहंकार होणार नाही. महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे नाचती. महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती. जेव्हा महापूर येतात तेव्हा अहंकाराने ताट उंच उभी राहिलेली झाडे वाहून जातात, परंतु नम्रतेने खाली वाकलेली लव्हाळी जशीच्या तशी राहतात. श्री गुरुदेव दत्त. श्रद्धेशिवाय जीवन जगणे कठीण. यासाठी मनाला श्रद्धेची गोड ही शिक्षणाबरोबर असलीच पाहिजे. मनुष्याने श्रद्धा ह्या स्वतः निर्माण कराव्यात व त्या सांभाळाव्यात. आपल्या जीवनात ज्या श्रद्धा आपण बाळगल्या आहेत त्या जर आपण सांभाळल्या नाहीत तर आपल्याला आपली विधायक शक्तीही सांभाळता येणार नाही. आपण या श्रद्धा जर हृदयाच्या एका कोपऱ्यात सांभाळून ठेवल्या तर त्या ठिकाणी एक शक्ती उत्पन्न होते व ती शक्ती आपल्या उपयोगी पडते.
जोपर्यंत आपल्याकडे भाव व श्रद्धा आहेत तोपर्यंत आपल्याला कुणीही हात लावणार नाही. ज्याप्रमाणे आगगाडीला ब्रेक लावला की सर्व डबे आपोआप चालण्याचे थांबतात, त्याप्रमाणे ह्या ईश्वरी शक्तीची आहे ती एकदा श्रद्धेने आत्मसात केली की दुष्ट चक्रे आपोआप थांबतात किंवा या दुष्ट चक्रापासून आपल्याला संरक्षण तरी मिळते. श्री गुरुदेव दत्त. आपण स्वतःला सांभाळणे आवश्यक आहे, कारण सद्बुद्धी व दुर्बुद्धी या दोघींचे वास्तव्य आपल्या एकाच शरीरात असते. असे वारा घाणीवरून गेला तर त्याला घाण वास येतो व सुगंधित पदार्थावरून गेला तर त्याला सुगंधित वास येतो. वारा एकच आहे, मग त्याला दोन वास कसे? असेच या शरीराचे आहे. एकाच शरीरात त्या दोन विभिन्न शक्ती आहेत, पण आपण सद्बुद्धी प्राप्त करून घेतली पाहिजे. मनाचे पावित्र्य कसे वाढवायचे याकडे लक्ष द्या, मग शरीराचा कल आपोआप तिकडे जाईल. कारण जसा टिप कागद टाकला तर तो शाई शोषून घेतो, पण साधा कागद टाकला तर शाई इकडे तिकडे पसरते. यासाठी मन हे टिपका गदासारखे करा की ते पवित्र उत्तम तेच शोषून घेईल. श्री गुरुदेव दत्त. सतत नुसता पैसा मिळवित राहणे ही पूर्ण सौख्य देणारी बाजू नाही, तर चिंता वाढविणारी बाजू आहे. अनावश्यक वस्तूंच्या गरजा टाकून तो पैसा आवश्यक वस्तूशी जोडावा, म्हणजे तो आपोआप स्थिर होईल, संचय होईल, नाहीतर होणार नाही. संपत्ती ही आश्रयासाठी आहे. ती संपत्ती जर बेचैन करीत असेल तर तिचा काय उपयोग? जसं पाणी संत गतीनं चाललं तरी काही वेळानं समुद्राला मिळतंच ना, तसंच जीवनाचं आहे. प्रयत्न करणं चुकीचं नाही, पण घाई करणं चुकीचं आहे. पैशाचा लोभ धरू नका. स्वतः होऊन कोणी दिला तर गोष्ट निराळी, पण बळजबरीने घेतला की तर तळाट आलाच. एक वेळ माणूस अपराधी झाला तर चालेल, पण त्याचं मन अपराधी होता उपयोगच नाही. म्हणून कुणालाही लुबाडून फसवून बळजबरी करून संपत्ती मिळविण्याच्या फंदात पडू नका. श्री गुरुदेव दत्त. रोज काहीतरी देवधर्म केल्याशिवाय अन्न घेऊ नका. देवधर्म करण्याच्या अनेक बाबी आहेत, त्यात काही जमले नाही तर निदान नामस्मरण करा. रामरक्षा, हनुमान कवच, अवतरणिका अशी काही छोटी स्तोत्रे आहेत, ती नित्य वाचा. त्यातून एक शक्ती निर्माण होते व ते तुमचे रक्षण करेल. केवळ माझे आशीर्वाद घेतले की संपले असे होता कामा नये. माझी कृपा तर आहेच, पण केवळ तेवढ्यावरच राहू नका. सेवा म्हणून काहीतरी करीत जा. काही वेळा अज्ञानाने माणूस चुका करीत असतो, त्याला क्षमा आहे, पण जाणत्या माणसाने जर काही चुका केल्या तर मात्र पाप आहे, त्याला क्षमा नाही व प्रायश्चित्त म्हणून शिक्षा ही निश्चितच आहे. तुमची ईश्वरावर नुसती निष्ठा असून भागत नाही. निष्ठेला कर्माची जोड असेल तर त्या निष्ठेला एक विशेष शक्ती येते. श्री गुरुदेव दत्त. दृढ व अमर्याद विश्वास हा एक फक्त ईश्वरावरच ठेवावा, कारण तो आपल्या विश्वासातच आहे. ईश्वराचे ठाई असा विश्वास ठेवण्यासाठी स्वच्छ मनाची गरज असते. मन स्वच्छ ठेवण्यासाठीही कर्माशिवाय पर्याय नाही. मनुष्य मागचे न फेडता आधी पुढचे कल्याण कसे होईल याचा विचार करतो, पण
ईश्वरी सूत्र तसे नाही. जीवनात दुःख सुख दोन्ही आपण स्वीकारलीच पाहिजेत, कारण ती आपण निर्माण केलेली आहेत. हे सूत्र लक्षात घेतले तर मनुष्य सरळ वागू शकेल. आपण हे मागच्या जन्माचे फेडतोय, आता आपण तसे वागू नये एवढे समजले तर मनुष्याला दुःखच होणार नाही. यासाठी आपली शक्ती सहनशीलता वाढविली पाहिजे, आपली योग्यता वाढविली पाहिजे व योग्यतेने इतरांचा आपल्या परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. पण यासाठी आपण स्वतः प्रयत्न करायला हवा. श्री गुरुदेव दत्त. जो जो आपला ईश्वराचे ठाई विश्वास वाढेल, तो तो आपल्या काळजांचे प्रमाण कमी होईल. मनुष्य जीवनाची स्थितीच अशी आहे की तो काळजीशिवाय राहू शकत नाही. साधे गाजर लावून लवकर उठविण्याचे ठरविले तर राहू शकत नाही. साधे गजर लावून लवकर उठविण्याचे ठरविले तरी गजर होण्याआधी तो दोनदा काळजीने जागा होतो व उठून घड्याळाकडे बघतो. मनुष्याला सारखी काळजी असते व त्यामुळेच त्याच्या जन्माला पूर्णत्व येत नाही. मनुष्य जीवनाला काळजी हा प्रकार एवढ्यासाठी लावून दिला आहे की तो निष्काळजी होऊ नये. काळजीमुळे मनुष्य सतत सावध राहतो. संकटे आली तरी घाबरू नका. ईश्वरावर आणि आपल्या गुरुवर विश्वास ठेवा. संकटाचा प्रत्येक क्षण तुम्हाला काहीतरी शिकवून जाईल. काळजी करावी पण सतत चिंतेत राहू नये. काही गोष्टी ज्या आपल्या हातात नाहीत त्याबद्दल काळजी करण्यात अर्थ नाही, त्या भगवंतावर सोडून द्याव्यात. जर आपणच काळजी करीत बसलो तर मग भगवंत निश्चित होतो. यासाठी आपण काळजी ही तात्पुरती करावी. श्री गुरुदेव दत्त. सत्पुरुषांना सर्वसामान्यांना माहीत असलेल्या पलीकडचे सर्व माहीत असते, म्हणून ते आपल्याला जे सांगतात ते अगोदर आपण ऐकले पाहिजे. याचबरोबर मनुष्य जीवनाला संकल्प असावा, ध्यास असावा. एकदा मनुष्याने संकल्प केला की मन हळूहळू त्या मार्गाने जाऊ लागते व ते काम पूर्ण होते. कार्य पूर्णत्वाला नेण्यासाठी संकल्पाबरोबर निरनिराळ्या योजनाही असाव्या लागतात. माझ्या गुरूंनी मला जे धर्मकार्य सोपविले ते पूर्णत्वाला नेण्यासाठी मी निरनिराळ्या योजना केल्या. संपूर्ण जीवन त्यासाठी वाहून घेतले. मी संकल्प केला, कार्याचा ध्यास धरला व त्यामुळे हे कार्य पूर्णत्वाला नेऊ शकलो. परंतु या संकल्पाबरोबरच मी माझ्या जीवनाचा मुख्य आधार माझे परमेश्वर म्हणजे माझे गुरु श्री नृसिंह सरस्वती त्यांना एक क्षणी विसरलो नाही. श्री गुरुदेव दत्त. रोजच्या कामाव्यतिरिक्त काहीतरी उद्दिष्ट ठरवा व त्या दिशेने वाटचाल करा. तसेच उद्दिष्ट पूर्ण झाल्याशिवाय विश्रांतीचीही वाट पाहू नका. जीवनाला काहीतरी उद्दिष्ट असावे लागते. उद्दिष्टहीन जीवन व्यर्थ आहे. उद्दिष्ट ठरवले की मन त्यात गुंतून राहते, त्यातून आनंद मिळतो व मनाचे विकार यामुळे नष्ट होतात. हे उद्दिष्टही आपल्या कुवतीनुसार ठरवावे व कार्याला लागावे. मी स्वतः भक्ती मार्गाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले व त्या मार्गाने वाटचाल केली. याचबरोबर मीही पण काळजी घेतली की आपल्यामुळे कुणालाही त्रास होणार नाही. इतरांना त्रास न देता पडेल तो त्रास सहन करीत मी आपल्या संकल्पांना पूर्ण केले व भक्ती मार्गाच्या कार्यात पूर्णत्व प्राप्त केले. स्वतःच्या गुरूंची आज्ञाही पूर्णत्वाला नेली. हा आदर्श तुम्हीही डोळ्यापुढे ठेवला पाहिजे. श्री गुरुदेव दत्त.
सोऽहम जप करावा. हा जप श्रेयानाही करता येतो. त्यामुळे अहंकाराची भावना जाते. अहंकार हा विषयाच्या अडथळ्यातून आलेला असतो. यातूनच क्रोध येतो. जपामुळे तो शांत होतो. शक्यतो हा जप पहाटे करावा. बाहेरचा आवाज, कटकटी साधनेत नसाव्यात. यासाठी स्नान वगैरे करण्याची गरज नाही. पहाटे उठून चोळ भरून बसावे. चहा पान करू नये. या जपामुळे इच्छा वासनावर नियंत्रण येऊन आनंद मिळेल. हृदय गुरुनाथ प्रगटला असा अनुभव येईल. याला सोहळ्याची गरज नाही, स्नानाची गरज नाही. फक्त मनःस्थिती वेडेवाकडे होता कामा नये. हा जप तुम्हाला कामानिमित्त लॉजवर थांबला तरी करता येतो. उदबत्ती लावून केल्यास जास्त चांगले. श्री गुरुदेव दत्त. प्रत्येकाने आपला धर्म व पावित्र्य हे शारीरिक व मानसिकरित्या सांभाळले पाहिजे. त्यामुळे दुर्बुद्धी होणार नाही. कुठेही खाणे, कुणाचाही सहवास घेणे चांगले नाही. कारण या गोष्टीची सीमा संपली की माणसाला दुर्बुद्धी व्हायला लागते. एरवी 2 पायावर उभा असलेला मनुष्य एवढा बेभान भयानक होतो कसा? त्याचे कारण हेच की तो ह्या गोष्टी सांभाळीत नाही. आपण माणूस म्हणून जगायला लायक आहोत किंवा नाही हे एकदा तपासून पाहिले पाहिजे. माणूस म्हटला की मनुष्य जन्माची लक्षणे नको का त्या दिसायला? आपल्या मनात कशा प्रकारचे विचार येतात ते एकदा तपासून ठरवा. मनाचा शोध घ्या. भक्तीचे गुण कुणात किती उतरतात हा ज्याच्या त्याच्या दैवाचा भाग आहे. पण बाकी मनुष्य म्हणून जे मानवी गुण असावे लागतात ते ज्याचे त्यानेच आत्मसात केले पाहिजेत. अन्नप्राशन हे भूमीवर बसूनच करावे. भूमी ही भूदेवता आहे. अन्नदान करतानाही टेबल खुर्चीचा वापर करू नये. भूमीवर बसूनच द्यावे. एरवी भूमी आपणास अन्न देऊन तृप्त करते. पण तिच्या तृप्तीचे दुसरे साधन काय? यासाठी अन्न भूमीवरच घ्यावे. वास्तुशांतीच्या वेळी ही गोष्ट अवश्य करावी. वास्तुपुरुष असतो म्हणत राहिला पाहिजे. तो तथास्तु म्हणाला तर सर्व संपलेच म्हणून समजा. वास्तुपुरुष शांत राहण्याचा हा एक मार्ग आहे. त्यामुळे घरातील वसवसी शांत होते. शिवाय अन्न पचनही चांगले होते. आपल्याकडे अजूनही पूर्वीचे लोक ताटाभोवती पाणी फिरवून घास जमिनीवर ठेवून भूमीला नमस्कार करतात. यात वास्तुपुरुषाला तृप्त करणे हाच उद्देश आहे. श्री गुरुदेव दत्त. आपल्या घरात येणाऱ्या जाणाऱ्यांचे अगत्य व आदरातिथ्य करावे. अगत्य व आदरातिथ्य यात अंतर आहे. अगत्य हे आलेल्या व्यक्तीचे असते, तर आदरातिथ्य हे व्यक्तीला बोलावून केले जाते. प्रापंचिक माणसाला हे आवश्यक असते. कारण आपण जे मिळवतो ते सर्व आपले नसते याचा विचार करा. जेवताना स्वतः अन्न वाढून घेऊ नये. तसे केल्यास ते अन्न चोरल्याचे पातक आहे. जेवताना तोंडाचा आवाज करू नये. जेवण वाढताना विशिष्ट पद्धतीने वाढावे व ते जेवताना विशिष्ट पद्धतीने जेवावे. अन्न हे संस्कार करूनच घ्यावे. शिवाय अन्न घेण्याच्या पद्धतीवरून गत जन्माच्या खुणा कळतात. यासाठी व्यवस्थित जेवण घेणे केव्हाही गरजेचे आहे. श्री गुरुदेव दत्त. मनुष्याला राग क्रोध आहेच, पण मनुष्य म्हटला की त्याच्या प्रत्येक कृतीला मर्यादाही आहेच. तो आपल्या इच्छेने काहीच करू शकत नाही. आयुष्य, आहार, निद्रा, रती या सर्वांनाच मर्यादा आहेत. एवढेच काय, पण तो स्वतःची उंचीसुद्धा ईश्वर इंचभरही वाढवू शकत नाही. यासाठी त्याने आपली मर्यादा ओळखूनच प्रत्येक गोष्ट करावी. राग, वैताग, संताप हे 5 ते 10 मिनिटे पुरे. बाकी वेळ हसण्यात, आनंदात घालवावा. शांत असावे. जीवनात शिस्तही असावी.
पण ती जास्त असू नये. काही पदार्थांना कमी उष्णता देणे चांगले, नाही तर ते करपून जातात. तसेच अतिशिस्त असली की होते. त्याग करा म्हटल्याने त्याग होत नाही. त्यासाठी मिळविण्याचा हव्यास थांबवा. मिळविणारे मिळवीत राहतात, खर्च करणारे खर्च करीत राहतात व त्यातून हव्यास व गरजा वाढत राहतात. श्री गुरुदेव दत्त. ज्ञान व विज्ञान या दोन्ही गोष्टी सत्पुरुषांना माहिती असतातच. विज्ञानावर किती विश्वास ठेवायचा व ज्ञानाने तो कसा जाणून घ्यायचा हे त्यांना माहीत असते. यासाठीच सत्पुरुष म्हणतात, त्वम ज्ञानमयो विज्ञानमयोशी. सत्पुरुषांची जागा हे सर्व शिकविण्यासाठी आहे. त्यांच्या आज्ञा शिरसावून मानावे व त्यानुसार आचरण करावे. शिक्षण, पैसा, सौंदर्य यांचा मद मनुष्याला लवकर चढतो, म्हणून थोडे सावध राहावे. अहंकाराच्या स्वाधीन होऊ नये यासाठी जीवनात गुरूंची आवश्यकता असते. मनुष्य पैशाने मोठा झाला म्हणून मान राखण्याचे कारण नाही, पण मनुष्य गुणांनी मोठा झाला तर अवश्य मान राखावा. मन राखताना पैसा, सौंदर्य विचारात घेऊ नये, गुणांचीच पारख करावी. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. विनोद म्हणजे मनाचा मोकळेपणा आहे. हे मनोवृत्ती दुष्ट माणसाच्या ठायी असू शकत नाही. आपण आपले मन मोकळे करण्यासाठी एकतरी व्यक्ती प्रेमाची, विश्वासाची असू द्यावी. मन मोकळे होणे आवश्यकच असते, नाहीतर मनावर, डोळ्यावर ताण पडतो व तो वाढत जातो. आपल्या मनाला टोचणाऱ्या आणि अगदी असह्य झालेल्या काही गोष्टी श्री गुरूंनाही सांगायला हरकत नाही. त्यामुळे मार्गदर्शनही मिळेल व मनही मोकळे होईल. शरीराला अशी विश्रांती, निवारा हवाच असतो, तसेच मनालाही हवे असते. यासाठी देवस्थानात येऊन नुसत्या दर्शनाने सुद्धा आपल्या मनाला केवढी शांतता व आधार मिळतो हे आपण सर्वजण अनुभवानेही सांगू शकाल. श्री गुरुदेव दत्त. सद्गुरुनाथ संत कैकाश्वर महाराज की जय. पांडुरंग. आपण नेहमी मंदिराची पायरी होऊन राहावे. पायरी होऊन राहण्यातच एक आनंद असतो व फायदाही असतो. भगवंताची दृष्टी कळसापेक्षा पायरीवरच पडण्याची शक्यता आहे. समर्थ रामदासाने सांगितले आहे की तुम्ही कुणीही व्हा, पण रामदासी होऊ नका, कारण हे जीवन फार अवघड आहे. जसा कुंभार माठाला आकार देतो ना, तसेच सद्गुरू आपल्याला आकार देण्यासाठीच आलेले असतात. उत्तम आकार प्राप्त होईपर्यंत माठाने म्हणजे भक्ताने कुरकुर करता कामा नये. उत्तम आकार आल्याशिवाय जशी माठाला बाजारात किंमत प्राप्त होत नाही, तसेच मानवाला हे उत्तम आचरणांचा आकार जर नसेल तर त्याचीही किंमत समाजात किंवा आध्यात्मिक क्षेत्रात शून्यच राहणार. मातीच्या गोळ्याला बाजारात कुणी मूल्य देते का? नाही. तसेच सद्गुरू हे मानवाच्या जीवनाला मौल्यवान करीत असतात. श्री गुरुदेव दत्त. आपण जितके जास्तीत जास्त मनन चिंतन करू, चांगले गुण आत्मसात करू, तितका आपल्याला उत्तरोत्तर फायदाच होईल. ज्याप्रमाणे खडी साखरेचा खडा तोंडात टाकला की तो शेवटपर्यंत गोडच असतो, तसेच अध्यात्माचे आहे. ते आत्मसात करण्याचा प्रयत्न केला की जीवनाचा अंतही गोडच होणार, यात शंका नाही. तुम्हाला शिष्य होण्याची इच्छा असल्यास अवश्य व्हा, पण त्यासाठी स्वतःची पात्रता वाढवा. कारण दूध एका पात्रातून दुसऱ्या पात्रात ओतताना दुसरे पात्रही तेवढेच स्वच्छ असणे आवश्यक असते. यासाठी
आपल्या जवळचे शरीर व मनरूपी पात्र हेही स्वच्छ करून घ्या. गुरूंनी तुम्हाला केव्हाही तपासून पाहिले तर तुम्ही त्या परीक्षेत उत्तीर्ण झाले पाहिजे. श्री गुरुदेव दत्त. सद्गुरूंनी दिलेले ज्ञान आत्मसात जरूर करावे, पण ते दुसऱ्याला सांगताना इदम न मम असे म्हणून सांगावे. असे न केल्यास गुरुद्रोह होतो. जसे ज्ञानेश्वरांची ओवी, संत तुकारामांचे अभंग, स्वामी रामदासांचे श्लोक यांचा संदर्भ देताना आपण असेच म्हणतो ना की ज्ञानेश्वरांनी आपल्या ओवीत अमुक गोष्ट कशी सांगितली आहे किंवा तुकारामांच्या अभंगातून अमुक एक गोष्ट शिकायला मिळते, तशीच ही गुरुवाणी आहे. असा कोणताही गुरुद्रोह अप्रत्यक्षरित्या केल्यास त्याला आत्मदहनाशिवाय दुसरे प्रायश्चित्त नाही. गुरुकुल आपला आधार आहे. आपल्या मनाच्या निवाऱ्याची ती पवित्र जागा आहे. येथे योग्य असे वागावे. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री संत कैकाळेश्वर महाराज की जय. ओम रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे रामकृष्ण.